जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. नमस्कार मंडळी. जगप्रसिद्ध कार्टुनिस्ट वॉल्ट डिझने म्हणतात, हास्य आणि कल्पनाशक्ती यांना वयाचं बंधन नसतं. आणि बघा ना, म्हणूनच सगळ्या वयातील प्रेक्षक आपला हा कार्यक्रम बघतात. चला तर मंडळी, तुम्हाला असाच भरभरून आनंद देण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचं 5G. सोमवार ते शुक्रवार. मंडळी, सणासमारंभांना आपल्याला कुटुंबामधलं प्रेम कळतंच, पण खरं प्रेम किती आहे हे आपल्याला कुटुंबाच्या वाटणीच्या वेळी कळतं. आज एका घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे होणार आहेत वाटण्या. चला बघूया त्यांच्यात काय वाटाघाटी होत आहेत ते, आणि त्यात आपल्या वाट्याला किती हास्य येत आहे तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. याला आवरा. काय किती वाजले श्याम्या? हा? अरे किती वाजले? कधी येणार वकील? ओ मोठे भाऊजी, अरे दमदारा नाही येतील ना हो. असला दम, आम्ही महत्वाची कामं टाकून बसलो इथे. तर काय? अरे छोटे भाऊजी, तुम्ही डायरेक्ट गोड्यावरच असता हो. हा? जेव्हा नाही तेव्हा तुम्ही हुदूदून बोकड्या कुदूच करताय. हेच काय ते मध्ये बोकड बिकड आणू नका. कसला हुदूद आणि कुदूद. अहो येतील ना ते बघा ते. आले ते नमस्कार या 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 तात्या पाहुणे ते पाहुणे. कूल डाऊन. हा, बी अ गुड बॉय. या 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 या. नाही चावणार नाही ना. नाही तो दिसतो फक्त खुंखार आहे. मवाळ तू एकदम मवाळ आहे. तात्या नमस्कार कर. नमस्कार. व्हेरी गुड. शेक हँड कर. नको नख लागतील हो. नाही नेल कटरने नका कापलेली आहेत त्याची. नेल फायलरने असे घासतो आम्ही त्याची नख. टेन्शन नका घेऊ तुम्ही. हॅलो. तात्या हा. इकडे अण्णा बोलवत आहेत इकडे. जा तिकडे. हा? अण्णा गेले. काय नाव म्हणालात? तात्या तात्या. खरं म्हणजे कसं आहे ना, तात्या आहे का नाही, अण्णांच्या वडिलांचं नाव म्हणजे हे जे आहेत ना त्यांचं नाव. बर. हा, पण अण्णांचा भलताच गैरा जीव बरं तात्यावर. हा ना. हा पहिल्यांदा घरी आला ना तर अण्णांना असं झालं, ओ मना बाप तात्या चाले की काय. मिशी पण सेमच आहे बघा ना दोघांची. नाही हो, सेम कुठे आहे? नाही मिशीचं जाऊ दे. चेहरा बघा, चेहरा तर सेमच आहे. सेम घेतलाय चेहरा. अहो, नाही हो, चेहरा पण सेम. आहे सेम आहे. आता म्हणताय तुम्ही तर आहे सेम. अहो नाही हो, तात्याच येते आमचे. तात्या हे बघ, हे जोशी ऍडव्होकेट वकील साहेब आहेत बरं का. हो राजपूत. अहो ऍडव्होकेट वकील सेम आहे ना हो. नाही एवढं कुठे कळतं हो आम्हाला. नाहीच ना त्याला. बरं ऐक, आता हे जे अंकल आहेत ना, हे अण्णांचं मृत्यूपत्र आपल्याला वाचून दाखवणार आहेत. तेव्हा आहे ना शांत राहायचं. कीप क्वाईट. ना कुत्राच येतो पण मध्ये रेड्याची मिमिक्री करतो. नॉटी आहे जरा. हे जरासा संकरित पण आहे आणि सरभरीत पण. चला तुम्ही हा. वाचायला घ्या. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे की आपले अण्णा गेले. आम्हीच तुम्हाला कळवलं ना. वेगळं काय सांगता? बरोबर. अहो नाही, म्हणजे अशी बोलायची पद्धत असते ना. आमच्यात नाही अशी पद्धत. नाही म्हणजे आता महिनाभरापूर्वी अण्णा गेले. सेतू हे टालेंचं वाक्य नाही आहे. दुःख दत्त आहे ना. अहो म्हणजे आता आपण इथे सगळे कशासाठी जमलोय, तर अण्णांच्या मृत्यूपत्राचं वाचन करण्यात. बरोबर अगदी. हे काय ठरवलं आता कॉमेडी करायची. एकदा ती ठरवली ना कॉमेडी करायची की रडून पण लाफ्टर काढते. आता तिनं मनावर घेतलं कॉमेडी करायला. तुम्ही कधी घेताय मनावर? हे वाचायचं कधी मनावर? अरे राग मानू नका. हे आमचे छोटे भाऊजी आहेत ना, ते थोडेसे कॉमेडी आहेत. मिस्किल स्वभाव आहे बहुत त्यांचा. हो पण माझं तसं नाही आहे. मी मोठा असू तरी गंभीर आहे. मी चेष्टा करत नाही. तुमचा नाहीये ना प्रश्न. प्रश्न अण्णांच्या इच्छेचा आहे. अच्छा अच्छा.
पाणी पाणी घे पाणी घ्या. नाही नाही माझ्याकडे आहे ना. आणलं आहे माझी बाटली आहे. एक बरं गेलं. हा तर काय अण्णांची इच्छा काय होती काय? की बा त्यांच्या पश्चात मुलांमध्ये भांडणं होऊ नये. बरोबर. हा जी काही प्रॉपर्टी आहे त्याची समान वाटणी व्हावी. बरोबर आहे. अण्णांचं बरोबर आहे. म्हणजे अण्णांच्या इच्छेविरुद्ध आम्ही आतापर्यंत कुठीच नाही. नाहीच ना. नाही, समजा त्या मृत्यूपत्रात लिहिलं असेल की बाबा तुम्हाला काहीच मिळणार नाही तर आम्ही चप्पल घालून निघून जाऊ. कारण मी मोठा सुरी गंभीर आहे. मी चेष्टा करतो. वा वा वाचा तुम्ही हा, तो वाचा तुम्ही. वाचा वाचा वाचा. वाचतो. तुमचं काय चालूच राहील. तर ही मृत्यूपत्राची फाईल होय. वाचतो. हा हो. अरे बापरे. काय गायब आहे की काय? नाही नाही बरीच पानं कोरी दिसत आहेत. कोणाचे? अरे नाही आहे. शेवटचं एक पान आहे हा. त्याच्यात 4 ओळी दिसत आहेत. वा. ऐका. हा. माझ्या मृत्यू पश्चात माझ्या चल आणि अचल संपत्तीची वाटणी तात्या करेल. तात्या? तात्या? तो जी वाटणी करेल तीच माझी इच्छा समजा तुमचा अण्णा. तात्या? मला काय हरकत नाही, मला काय हरकत वा रे नाही. वा वा शामू तुझी कशाला काय हरकत असेल रे हो म्हणी माय वो इथे तर न्यारा तमाशा शालूशे तू चेतू 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 नको करू तू आता ते आहे ना याच्यात तर शामूच गहिरा लाडका आहे ना तूच त्याला भाषा शिकवली तूच तर त्याला ट्रेन केलेला आहे मग तो सगळा तुझ्या डोंबल्यावर घालणार ना डोंबला बिमला म्हणू नको बरं का तो. हा काय तोंड सुटलंय तुझं. काय चुकीचं बोलली ती? गेली 5 वर्ष हा तात्या या घरात शामू सोबतच राहतो आणि आम्ही या घरच्या मुली आम्ही चालल्या गेलो आमच्या सासरी. आता आम्हाला कशाला चांगलं चुंगलं देईल? अरे. हा तात्या जे काय चांगलं चुंगलं द्यायचं ते शामूलाच देईल ना. हे बोलतो गैर चुकीचं केलं बा अण्णांनी बोलतो चुकीचं केलेलं आहे. आज सगळं चेवरच आहे. हा? महत्वाचं आहे. वकील साहेब मी काय म्हणतो जरा म्हणजे सगळं तुम्ही कायद्याप्रमाणे सगळं काय जे काय दाखवलं तुम्ही अण्णांबद्दल एकदम रिस्पेक्ट आहे म्हणजे अण्णा एकदम म्हणजे कायच्या काय लेवलला हुशार ते, त्याच्यातलं काही वाद नाही. पण एक आम्हाला सांगायचं आहे की अण्णांनी जेव्हा हे मृत्यूपत्र तयार केलं म्हणजे अगदी विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट बोलतो बोला बोला. की अण्णा म्हणजे सटकले होते. ओ ओ ओ छोटे भाऊजी काय बोलताय तुम्ही? सटकले होते. बरोबर बोलतायत. हे बघा खरं बोललं ना की सख्या आईला पण लागतं. खरं आहे. हा. अण्णांना आम्ही तेव्हा पण सिरियसली घेतलं नव्हतं आता पण सिरियसली घेणार नाही कारण की ते सटकले होते. मी सिरियसली घेतो त्यांना. काय serious घेत? अण्णा काय बोलले काय? की तात्या ठरवेल तर सगळं काही तात्या ठरवणार बाकी कोण नाही ठरवणार. कुत्तळला ठरवणार आहे का चुकीचं बोलतो तू शामू. शामू तू चुकीचं जाऊ दे, जाऊ दे. चुकीचं बोलतो तू काय शामू. चुकीचं? नाही हा कशाला ठरवणार आहे हा, आपण ठरवेल. सगळे समान वाटणी करून घेऊ नाही, 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 हा ठरवणार. कशाला ठरवेल तो? अरे वा. अहो, तो कुत्रा आहे तो कुत्रा काय करतो? ऐका रे. ऐका ऐका तात्या ऐका. मी आहे ना इथे. हो, हो. कोण आहे मी? वकील. हो. आणि मला कायद्याची काही बंधन आहे. कायदा काय सांगतो की मृत्यूपत्राप्रमाणे वाटणी केली पाहिजे. हो बरोबर आहे पण आता- नाही मला मान्य आहे की अण्णांची इच्छा थोडी वाढ आहे बाबा. थोडी जास्त वाढ आहे ही. हो पण त्यांनी काहीतरी विचार करूनच लिहिले असणार ना. हा, अण्णांनी विचार केलेला आहे. अण्णांना माहितीये की तात्या भलता हुशार आहे आणि तोच वाटणी करणार हे फायनल आहे. ए, कसला विचार आहे? हा. विचार आहे म्हणतो. माहिती आहे का? बघाव तेव्हा माझी चेष्टा करतो माहिती काय आहे? बोलता? अरे तात्या काय चेष्टा करतो तू? काय करतोय? हे बघ, असं आहे. काय झालं मी अण्णांच्या साठीला ना शालू झोका दे गमाय नाही गाणं गेलं होतं. डान्स केला तर हा त्या वसाडन बघितला. आता मी जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा हा शालूचा डान्स करून दाखवतो माहिती हे बघा असा चिडवतो मला शालू असा चिडवतो. मोठे भाजी. मग लोक मला म्हणतात मोठ्या जावला कुत्र्याचा पण मान नाही. ऐका ओ मोठे ऐका काय ऐका असं नाहीये. मग कसं त्याला आहे? तुमचा डान्स आवडला. हा तो तुमचा फॅन आहे. चला सुरू तुम्ही करा. ठीक आहे वाचा तुम्ही. जे काय ते ऐकून घ्या बा. वाचन. प्रॉपर्टी प्रॉपर्टीच्या चाव्या आणा. अच्छा चाव्या अरे हे इथे ठेवलेले हे याच्यात ते सगळं चाव्या वगैरे जे काय ना ते सगळे याच्यात आता मी तपशील वाटतो. अरे हा, हे बघा म्हणजे राहत्या घराची चावी. घराची चावी हे बघा बघा. एक मिनिट हा मी या चाव्या काढून ठेवतो आधी बाहेर. हा 3 चाव्या आहेत बघ. वा वा आणि ए, तात्या ही
घराची चावी आहे बरं का, घराची याची हा 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 ते अलिबागचं फार्म हाऊस. अलिबागचं फार्म हाऊस त्याची ही चावी आहे. त्या ही फार्म हाऊसची चावी आहे ज्याच्यात तू मज्जा मज्जा करतो. आपण जातो स्विमिंग पूल मध्ये दुंबू 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 करतो. वकील साहेब हा बघा हा याला ना फितवतोय. हा बघा फितवतोय. श्यामजी हे बघा, तुम्ही असं नाही करू शकत. फितवू नाही शकत, तुम्ही कायद्याच्या बाहेर आहे की नाही. अहो, तसं नाही काही करत आहे मी हा? बरोबर. हा. आणि आता ही- एक काम करा या साबूला लांब बसवा आधी. हो हो लांब बसवा. 4 किलोमीटर दूर थांबतो मी बस. येते काय पण ही जी तिसरी चाबी आहे ती तर सांगू द्या मला. सांगू का नको सांगू रे बोरे? नाही, नाही. ठेवा बरं तिकडे. हा, हे बघ, अण्णांच्या स्कूटरची चावी आहे. हा स्कूटरची बरं का. हा चल चल वा, वा. चल हा. लांब बसायला सांगा. हो अरे थांब, राहतो ना लांब राहतो ना, एवढं काय आहे? बरं तात्या, काय होणार सगळ्या प्रॉपर्टीच्या चाव्या इथे ठेवलेल्या आहेत. आता करा तुम्ही निवाडा. हा, वाटणी करा. त्या त्या हो. हुशार आहे हा. ए भलता हुशार आहे तो. चल 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 चल. राहत्या घराची चावी. तात्या, आलं, बघितलं? चालला चालला तिकडे चालला. राहत्या घराची चावी प्रभाकर रावांना घेऊन घेतो. तात्या फार्म हाऊस. तात्या तात्या हो. हा त्यान बाय ना तरीच म्हटलं या इकडे. याला इकडे, इकडे, गेलं. इकडे. फार्म हाऊस. अरे दे, दे, दे. फार्म हाऊस डॉक्टर सरांना. वा. काय काय अजून बघतोय काय 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 माहित. वाचतं का ते? काय करतो काय? काय करून आला रे तू रे? तात्या, ए तात्या, अण्णांची स्कूटर कोणाला तात्या? ए तात्या. अरे बापरे. नाही, हा. अरे काय चाटू काय ही स्कूटर? अरे हे इकडे बघ. हे पुक वाजता म्हणून तुला आवडतं, पण ते महत्वाचं नाहीये. आता या दलिंदर स्कूटरचा काय करू मी? अरे ते बंद आहे ना. ऐका ना. हो वकील साहेब अरे हा ना रे, गडबड झाली, जरा गडबड झाली. कसली गडबड? ऐका हे बघा, काय आहे ना, हे जे पुक करणार आहे ना ते याला आवडतं म्हणून ही चाबी घेऊन आलाय तो. काय ना, हेच किचन जर दुसऱ्या चाबीला असतं ना तर दुसरी चाबी आणली असती त्याने. आपण काय करू, हे जे किचन आहे ना हे तिन्ही चाव्यांना लावून टाकू, किंवा तिन्ही चाव्यांना एकच किचन लावू. असं वेगवेगळं नको बा. मग हा गेम खेळू. पहिला डाव. नाही आता झालं. चीटिंग नाही करायची. या स्कूटरचं काय करू मी? सगळं कायद्या ठरल्याप्रमाणे होते. मृत्यूपत्र जे सांगितलं तेच करतोय ना आपण. तुम्ही बोललात ना पहिले. अरे पण स्कूटरचं काय करू या मी? काय करू काय पण कर तू. तात्यांची लाडकी स्कूटर होती ना. ऐका ना छोटी जावई, काय? ऐका ना, असं रागाने बघू नका ना तुम्ही. हे गंभीर आहे, तुम्ही कॉमेडी आहे, नका ना. ऐका काय आहे, माझ्याकडे घर नाही आहे, तुमच्याकडे तर घर आहे बा. हे घर गेलं तुम्ही काय करू, तर आपण आहे ना प्रॉपर्टीची समान वाटणी करू. हे सगळं विचारून जाऊ आपण. नाही पटणारच नाही, विषयच नाही. आम्ही मग अशी बोलत होतो तेव्हा काय बोलला? तात्याच करणार, तात्याच आताच करणार. करणार. अरे ऐका ना, अण्णा खरंच सटकले होते. आता सटकले होते. तर त्यांना ऐका ना, हे काय ना, हे कुत्तल हे बुबून यू हो ना नको ना रे तो रे. काय ना पाय रे, मला जीव मला तोंड मा यू कर रे ना. ऐका ना, समसमान वाटणी करू ना आपण. काही करत नाही. कितीही बालिश असलं तरी अण्णांची इच्छा आता पूर्ण होते. सगळं कायद्याप्रमाणे चालू आहे. आपण पुढे विकायला घ्या, वाटायला घ्या. आता काय पुढचा मुद्दा म्हणजे दागिन्यांचा. दागिना. म्हणजे दागिने. अण्णांच्या पत्नी मालती देवी यांचे दागिने, त्यांचं स्त्रीधन. हा याच्यातच याच्यात काय गच आहे तू? घरातलं स्त्रीधन जे काय असतं ते सगळं पोरींच्याच नावावर असतं नाही ग? जाऊ दे ग, आपल्याला काय बाई हाव नाही. नाही. आपल्या आईचं असलं म्हणून काय झालं मनिवाय, आपल्या भावाला वाटलं पाहिजे ना की आपल्याला द्यावं. अगं सगळ्यात आवरी तू आहे, चेतू तू. बोलतोय शामू. असं बोलतोय मी. अरे तुमचं लग्न झालं होतं तेव्हा सगळं स्त्रीधन ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे ना. हा. हे जे दागिने आईने माझ्या बायकोसाठी ठेवले होते ना. मग लग्न कर ना. हा. अजून बायको का नाही केलीस तू? कुठून करू लग्न? आता त्या 24 घंटे मला चिपकलेला असतो. अरे हा रे वय रे तिकडे, वय रे काय ना तिकडे.
कधी नव्हे ते एका मुलीला मी पसंत पडलो. मग काय? ती घरी आली होती तेव्हा याने घाबा करून घाबरून पळून लावलं तिला. हा ना, सगळं तोडून टाकलं. त्याला ते दागिन्यांचं करा काय नाही नाही आपण शामराव काढा बरं दागिने. हा काढतो काढतो. म्हणजे सोन्याचा हार, हा सोन्याच्या हार, मोठं हा मोठं मंगळसूत्र आहे. आणि पाटल्या. हो हो पाटला पाटला काढतो काढतो हा, काढतो. व्यवस्थित. हा, पाटल्या हे सगळं ठेवलेलं आहे इथे. हा चला करायची चालू. वाटणी. करा करा लांब ठेवा याला, थांबा, याला थांबा. लांब ठेवा. ए माटी खावऱ्या साप, तू आहे ना खंडीभर माटी खाल्ली आहे. आता जर माटी खाल्ली ना तुझ्या बकोट्यात बुक्का घालीन मी. हा 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 असा करतो, स्टाईल मारतो, सगळी माटी खातो. रामू हो हो चल तिकडे जाय. हा. आत्या तात्या भलता एकदम चांगला आहे बा. तात्या, हुशार आहे तात्या. हुशार आहे हुशार तात्या. आहे. वा, 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 वा. तात्या. अरे वा वा वा. अरे वा वा. हे बघ सगळे दागिने इथे ठेवलेले आहेत. हा? गरभर वाटणी. हा. ये. सावकाश, हा विचार करून. चल रे तात्या रे तात्या रे तात्या तात्या. तू मंगळसूत्र. मंगळसूत्र. तात्या हो. ए तात्या आ, आ, ये रे 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 रे. मारीन तुला बुक्का. दलिंदर. वा 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 वा. पाटली मला दे, पाटली मला दे, पाटली मला दे. जय जय जय. पाटली पाटली मला दे, पाटली मला दे. अरे ते काय करतो रे? ए, अरे पाटली 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 दे ना रे. तू बायना बिंडोक भेजायचा हे काय केलं तू? अरे पकडले, दोघात पकडले. म्हणजे वाटण्या झालेल्या आहेत. सोन्याचा हार रसिकाताईंना, मोठं मंगळसूत्र चेतनाताईंना, आणि पाटल्या पाटल्या आम्ही दोघांनी वाटल्या. नाही, ह्याला बाटल्या. अरे हे दलिंदर तुला पाटली मागितली, तू बाटली देतो का रे? तू कानाने आरून कदम आहे का रे दलिंदर? बाबा काय करतो बाबा? हे तीन टक्कांपट्टीत. अरे उफट्या खोपडीच्या. अरे ही खोपडी आहे का तुझी? तू उलट्या चक्कीचं पीठ खातो का? तुला 2 भाकऱ्या मोडून दूध बीट टाकून थरी टाकून खायला मी देतो ना, तेव्हा लप तू खातो ना ते. चिकन मटन मी देतो रे. अरे हाड मी देतो, हड्डी चगळ्या गोंड्या भया काय करतो नुसता. सगळे वाट लावून टाकली त्या बाटलीचा. काय करू आता मी? चांगलं. ऐका ना हो जोशी वकील साहेब, ऐका माझं. जोशी वकील नका ना म्हणू, दोषी वकील ऐकलं वाटतं ना ते. अरे अरे हा ना रे भो, जाऊ दे ना ते. काय ना याला बाटली चावायला आवडते, याला ते जे काय होतं ते चुई 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 हे करणार हे त्याला आवडतं, म्हणून तो घेऊन येतोय. याच्या जर हातात सगळं दिलं ना तर मी भिकारी होऊन जाईल, भिकारी. कळलं का? तू बरं असं कशाला बोलून राहतो? नाहीतर काय. हे बघ जे काय चाललंय ते आपल्या अण्णांनी मृत्यूपत्रात जे काय लिहिलं त्याप्रमाणे चाललंय ना. मग त्यात आमची काय बरं चूक आहे सांग बरं. आणि आम्ही तर बाई अण्णांच्या शब्दाबाहेरच नाही. नाही. असं का? अगं या वाळवी लागलेल्या धल्ल्यासोबत तू पळून गेली होती तेव्हा अण्णांचा शब्द ठेवला होता का तू? शामू काय शामू? कसं बोलून राहिला तू? काय पण तू पोरतू बरं तुझा. पटक फोडणार आहे तू? चुकीचं आहे तुम्ही. हा? मोठे जावई काय मानबिन ठेवशील की नाही तो? चुकीचं हो, आहे. हो, मोठ्या हो, जावयानं ठेवतो. वाळवी लागलेला धल्ला बोलणं चुकीचं आहे. तुम्ही पण बोलताय परत. रिपीट करू नको ना. ही वाटणी विसरून जाऊ आपण. सगळं समसमान वाटून घेऊन नाही, जाऊ. नाही, नाही, त्याच्या बाहेर नाही काय. बरं वकील साहेब, आता अजून काय बघा पटकन काय असेल आता ते. आता फक्त शेवटचा प्रश्न. काय लगेच विचार. हा म्हणजे आता अण्णांची इच्छा अशी होती हा. की तात्यानी कोणाकडे राहायचं हे तात्या ठरवणार. बरोबर. तात्या कोणाकडे राहायचं तुला? मरू दे तिकडे. काय आमच्या घराचाच प्रॉब्लेम आहे ना, आमच्याकडे काही गरज नाही आहे. तुझं काय रे? गेला काय? नाही आहे तिकडे अजून मागे आहे. मागेच आहे बघू नका बघू नका. गेला. अरे येड धुल्ल्या, तू माझ्याकडे कुठे राहतो रे? तू घर नावावर करून दिलं त्या धल्ल्याच्या. 2 करोडचा अलिबागचा फार्म हाऊस त्या ऍडिशन मारायला देऊन टाकलं तू. अरे आता माझ्या
तुझ्याकडे काय रे भ्रम, भ्रम. आता भ्रमभ्रमला तू त्या स्कूटरच्या आडोच्याला तू राहशील, मी कुठून राहणार आहे? एवढं काय त्यात राहणार बस. दलिंदर, अरे तुला लाज वाटली पाहिजे. गल्लीचे जे टुक्कार कुत्रे आहेत ना, त्यांच्यापासून मी वाचवतो तुला. ते नाही तर लच्चा लच्चा तुझे लचके तोडतील, माहितीये का? ती कोपऱ्यावरची लकी नावाची कुत्री तुला आवडते, तिच्याकडे मी घेऊन जातो ना रे. काय 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 करतोय? तिला तुझ्यासोबत जास्त वेळ घालवताय म्हणून मी तोंड तिकडे करून उभा राहतो. पण बाय ना, आणि माझ्यासोबत हे करतो तू. हल तिकडे, जाय तिकडे, जाय तिकडे, इकडे येऊ नको. हड जा तिकडे. शामू बिमू काही नाही, माझ्याकडे काहीच नाही ठेवलं तरी. वा 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 ॲडिशन मार्या हा विशेषण फारच आवडला. वाटण्यांच्या वाटाघाटी पण अतिशय रंजक होत्या. मस्त परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसादा, अल्टिमेट कॉन्सेप्ट होती. पम्या, आउटस्टँडिंग केलंस तू, आउटस्टँडिंग. तू इतका गोड दिसतोयस. तुझा कलर, स्किन कलर सेम माझ्या बिस्कॉफ सारखा आहे, त्यामुळे मला क्षणोक्षणी तिची आठवण येत होती खूप. पम्या, इतका लाघवी कुत्रा या मंचावरती पहिल्यांदा सादर झाला आणि त्याच्यासाठी तुझं खूप अभिनंदन. आणि तुमच्या सगळ्यांची फार उत्तम साथ, उत्तम सांघिक सादरीकरण. बट पम्या स्टोल द शो. मंडळी, खांडेकरांच्या घरातील तरुण सुपुत्राला नेहमीच काही ना काहीतरी नवनवीन उपक्रम करून बघायचे असतात. पण त्याचे हे उपक्रम वडिलांच्या मनात धडकी भरवणारे असतात. चला बघूया आज हा सुपुत्र कोणती नवी झेप घेतोय ते, आणि त्यामुळे त्याच्या वडिलांची किती धावपळ होते तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. सावकाश होऊ द्या. चांगलं आहे ना? पावभाजी मस्त आहे. मस्त आहे ना? कोथिंबीर वडी पण खूप छान आहे. हे पोटभर खा आणि काही लागलं तर सांगा, मला लाजू नका बाळांना. नाही नाही काकू, आम्ही जेवताना लाजत नाही. हा बाळा. केसर आहे का थोडस शिऱ्यावर टाकायला? नाही राजा, केसर नाहीये ते. तुम्ही मला घाईघाईत सांगितलं ना, आम्ही असं अचानक बनवलं सगळं, त्यामुळे काजू आहे का? काजू किराणा नाही भरला रे अजून बाबांनी. नाही 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 नाही, आता नको, पुढच्या वेळेला लक्षात ठेवा. आणि ते कॅलिफोर्नियाचे बदाम येतात, फेमस येते. बर मी सांगते ओंक्याच्या बाबांना. माझ्या लक्षात राहतील कॅलिफोर्निया. खा हा पुरानो. अजून काही हवं असेल तर सांगा. हा मला ना 5 बॉईल एग हवेत. 5. माझं प्रोटीन डाएट सुरू आहे ना, हो का? त्यासाठी. अच्छा, चालेल, आणते मी. हो 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 हो, चालेल चालेल. आणि ऐका ना, आतलं पिवळं पिवळं नका देवा, वरचं पांढरं पांढरं आहे ना ते द्या. बरं आणते हा बाळा. आई आई आई, आरामात आण, घाई नाहीये. काय झालं आई? आई अरे काय झालं? आई बोलला मला. बघितलंच आई, कालपर्यंत तू फक्त माझी आई होतीस, आज तू सगळ्या जगाची आई आहेस. आई रडू नको आई, आजपासून तुझं नाव जगाई. माझं नाव जगाई हो. आणि मग बाबा जगाबा. नको बा. बाबांना त्या लेवलला पोचायला अजून खूप तपश्चर्या करावी लागेल, म्हणून मी त्यांना तात्पुरतं खजिनदार या पदापुरतंच मर्यादित ठेवलंय. ऐकडे हा बाळा. बाबांनी जर ती त्यांची जबाबदारी नीट पार पाडली ना, तर मग मी पुढे विचार करू शकेन. ठीक आहे. निराधार घरट पिल्लांचं चुकून मोठं काम करतोस. माझंच घर आहे. काय झालं बाळा? बोलायचंय का राजा? तू असं मला एक विचारायचं होतं. विचार ना सोन्या. आपले बाबा पैशांच्या बाबतीत विश्वासू आहेत ना? असं का बोलतोस? नाही, म्हणजे आपल्या संस्थेत समाजाचा पैसा असतो ना, तर त्याची आर्थिक जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकू शकतो ना. पण असं का विचारलंस राजा? अगं का काय आई, अगं समाजाचा पैसा म्हटल्यावर, सॉरी तुला आवडणार नाही, पण खांड्याने जर या व्यवहारात झोलमपट्टी केली ना, तर मला सहन नाही होणार. हो, नाही सहन होणार. मग मी आहे आणि खांडे आहे. वेताच्या काठीनेच खांड्याला ना. मागे बघ. नाही, मागे नाही, आता मागे नाही.
समाजसेवेचा व्रत घेतलं ना, आता पुढे जाणार मी, आता मागे नाही येणार. सदैव सैनिका पुढेच जायचे, ना मागुती तुवा कधी फिरायचे. वा कधी आलात तीर्थरूप? ते खांद्याला वेताच्या लाठीने मारत होतास ना, तेव्हा आलो. ते बाबा असंच काय वाटत नाही? नवऱ्याला तुझ्या तोंडावर खांड्या बोलते आणि तू ऐकून घेतेस. बोलणार होते. इकडे रे, इकडे 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 लवकर. ते काय बाबा, तुमची छाती अभिमानानं फुलेल अशी कामगिरी नाही केली. फुगवायची आहे. हे काय? तर मीच कसं माझ्या तोंडाने सांगू? आई, टेल हिम. सांगते. अहो, आपला ओंक्या आहे ना, ते निराधार लोकांसाठी त्याने एक सामाजिक संस्था उघडली आहे. तो असं निराधार लोकांना आपल्या घरी आणणार आणि त्यांची जबाबदारी घेणार आहे. कोण, ओंक्या? ग, माझं पोरग. ओंक्या? हे बाळा, अरे सांगायचं ना रे आधी. हीच अपेक्षा आहे तुझ्याकडनं. असं काहीतरी चांगलं कर ना बाळा. हा, ये इथे. ये बाळा, कौतुक करतो. ये इथे ये. हा सोन्या, मला शाबासकी द्यायची. द्या ना बाबा. कुठे पोटावर देऊ? नाही. मग फिर ना बाळा. अरे माझं सोन्या. नफरत की लाठी तोडो, लालच का खंजर फेंको, जिद के पीछे मत दौड़ो. काय चाललंय तमाशा माझ्या घरात? ऐका हो जरा, शांत ऐका. आवाज बंद कर. हे कोणाला विचारून केलंस? कोणाला विचारून केलंस? हे आतल्या आवाजाला फोडून ते आतला आवाज तुझा. नका बोलू. हा, बाबा, बोल बाळा, बोल. आपल्याला देवाने डोळे फक्त चोळायला नाही दिलेत, आजूबाजूला बघायला दिलेत. बाबा, माझ्याकडे नका बघू, आजूबाजूला बघा ना. समाजात किती असंख्य निराधार माणसं आहेत ज्यांना आधाराची गरज आहे. हा ओंक्या त्यांचा आधार होणार बाबा. आणि ओंक्या फक्त बोलत नाही, कृती करतो. आज मी जी संस्था सुरू केली ना, कल्पवृक्ष घरट निराधार पिलांसाठी, या संस्थेची 2 ऍडमिशन पण केली आहेत. ऍडमिशन नंबर 1, ऍडमिशन नंबर 2. हे तुझे ऍडमिशन. निराधार या शब्दाचा अर्थ कळतो का? अरे त्या दत्तूचा बाप माझ्यापेक्षा जास्त कमवतो. छोटी बा. ऐकून घ्या, ऐकून घ्या. ऐका बाबा, बाबा, पैसे कमावणं म्हणजे सगळं नसतं. इतिहास काय सांगतो? पैसे कमवण्याच्या नादातच भांडवलशाहीनं अख्ख्या जगावर अन्याय केलाय. काय कळलं? भांड्यावाल्याने जगावर साईडला हो, गप. ओके, इकडे 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 ये. इकडे काय जगाने सोड. घरातल्यांनी काय अन्याय केला तुझ्यावर? काका, माझे आई वडील मला घालून पडून बोलतात काका. काम धंदा करत नाही, नुसतं घरात बसून फुकटचं खातो, असं बोलतात मला काका. आणि माझे घरचे तर मला खूप शिव्या घालतात. घाण घाण शिव्या घालतात. बोलतात अख्खा दिवस मोबाईलवर रील बघत असतो. सांगा बाबा, सांगा आता, रील बघणं हा गुन्हा आहे? लांब हो, थुकेन पटकन. लांब जा, लांब जा. बोल, सांगा बाबा मला, आता रील बघणं हा गुन्हा आहे? घरी बसून फुकट खाणं हे पाहता काय? आर्टिकल 19 काय सांगतं? सांग काय सांगतं. सांग काय सांगतं. आर्टिकल 19 काय सांगतं? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच घरच्यांनी गदा आणले. आई, नाही ओंकार, त्या अभिबीबी बद्दल नाही बोललो, ते मारतात, जेवायला देत नाही, ते बोललो. हा, आणि माझ्या घरी पण गदेचा विषय नाही झालाय. काय करू बाबा यांचं? सांग काय करायचं. मग मला सांगा, अशा मुलांना जग उभं करेल? उभं करेल ना, उभं करेल आणि पचापच थुंकेल. यांच्या घरच्यांनी पण तेच केलं. यांचा हात धरला आणि घराबाहेर फेकलं. मी त्यांचा हात पकडला आणि म्हणालो, ज्यांना दुनियेनं टाकलं त्यांना ओंक्याने झेललं. आणि बाबा, माझ्या कल्पवृक्ष घरट निराधार पिलांसाठी या संस्थेची 2 ऍडमिशन.
आणि बाबा हेच नाहीत फक्त, यांच्यासारखे असंख्य निराश, निराधार, गरीब, बापड्या, बिचाऱ्या, हताश जनसामान्यांचा मी मशिबा होणार. काय काय कशावर टाळ्या? कुठला मसीबा? मसीहा असता मसीहा. मसीबा कुठला? ज्या को राखे साई तामणकर मार सके ना कोई. हा पाहिजे कुठला जाको राखे साई तामणकर? म्हणे जाको राखे साईया मार सके ना कोय. म्हणजे ज्याची सुरक्षा देव करतो त्याचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. पण इथे देवानेच वरतून आदेश दिलाय की मला मला मारा. आता मारू. ऐकून घ्या ना, तो काय सांगतो एकदा शांतपणे ऐकून घ्या. हो खरंच एखादा बाप असताना खांद्यावर घेऊन नाचला असता. समाजासाठी एवढं काम करतोय माझं पोरग. आई जाऊ दे, त्यांना त्यांच्या मुलाचं कौतुक नाहीये. इकडे इकडे मी कौतुक करतोय. इकडे इकडे नाही तर मी तिकडे येईन. इकडे लवकर आई आहे ना. लवकर. बाबा प्लीज मारू नाही नाही काय नाही काय नाही. हा. काय संस्थेचं नाव काय? बसून बोलूया. बर संस्थेचं नाव काय? कल्पवृक्ष घरट निराधार पिलांसाठी. आता तू या संस्थेचं नाव ठेवलंयस म्हणजे कल्पवृक्ष घरट या शब्दाचा अर्थ माहिती असेल? माहिती ना बाबा. सांग. कल्पवृक्ष म्हणजे कल्पाचं वृक्ष. आहा म्हणजे पेरू वृक्ष पेरूचं वृक्ष, आंबा वृक्ष आंब्याचं वृक्ष, वटवृक्ष वटाचा वृक्ष, तसंच कल्पवृक्ष कल्पाचा वृक्ष. बाबा आता आंबा पेरू मी खाल्लेत, आईने वडाची पूजा केली, पण कल्पा कधी खाल्ला नाही मी कधी आणला नाही ना. कल्पा ना मला मला आज वाटलं मी आज घेऊन आलोय कल्पा. आता लगेच खाऊया. योगा योग. कल्पा खाऊया लगेच ना. खायचं तुला? अरे ज्या नावाचा अर्थ माहिती नाहीये ते नाव ठेवलं याने. काका मला माहितीये काका. ए ये रे ये ये माहितीये तुला? ये ये सांग. कल्पवृक्ष कल्पवृक्ष म्हणजे आपल्याला हवं ते देणारा. वाचलास. बरोबर अर्थ सांगितला म्हणून वाचला. वा वा दत्तू वा. काय सांगितलंस परत सांग. आपल्याला हवं ते देणारा. म्हणजे मला हवं ते हा देणारा. बरोबर. हो म्हणजे मला ते हवं ते देशील. तुम्ही मागा ना बाबा. काय हवंय? 200 रुपये दे. 200 रुपये दे. देतो ना. मला खिसा नाहीये वरती बघ, खालच्या खिशात बघ. विराज हा 200 रुपयात 200 नाहीयेत. दत्तू तुझ्याकडे? नाही माझ्याकडे. नाही बरं जा. 200 नसतील हरकत नाही. 10 रुपये दे. विराज 10 रुपये नाहीयेत. दत्तू तुझ्याकडे? माझ्याकडे आहेत. दे ना दे ना त्यांना. प्लीज जीपे करू. कर ऐक ना मला जर रिचार्ज मार ना, बॅलन्स नाही. बाबा 50 रिचार्ज करणं पटकन 10. किती दळी तरी तुमच्याकडे 10 रुपये नाहीयेत आणि निराधारांसाठी तुम्ही संस्था फक्त 10 रुपये मागतोय मी, तेही नाहीयेत तुमच्याकडे. आज नाहीयेत पैसे आपल्याकडे, पण उद्याला चिक्कार असतील. कुठून येणार आहे चिक्कार? कुठून येणार म्हणजे काय बाबा? बाबा वेळ पडली तर आपण आपलं हे घर विकू, गावची जमीन विकू, तुमची FD विकू. खबरदार माझ्या प्रॉपर्टीकडे तुझ्या भिकार धंद्यासाठी डोळा फिरवलास तर. अहो माझं लेकरू समाजासाठी काहीतरी करू पाहते. तुम्ही किती बोलताय हो त्याला. ठीक आहे, त्यांना नको देऊ देत मला पैसे, मी स्वतः उभे करीन. हिम्मत आहे जर्दा तो मदत आहे खुदा. अरे जरदार रे, हिम्मत आहे मर्दा, हा का बोलतोय? तेच 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 पण मी घेतलेलं समाजसेवेचं व्रत आता मागे सोडणार नाही. मुळात गेल्या 3 मिनिटात मी तुला मारलं का नाही? नाही नाही नाही, मारू नका मारू नका. हो ऐका ना, हो ऐका ना. किती हो करताय, किती मारताय माझ्या लेकराला. काहीतरी मोठा विचार करतोय तो. ते बघा ना, जगासाठी करतोय ते सगळं. नाही आई, तू उगाच तुझे शब्द वाया घालवू नकोस. तू या दगडावर किती डोकं आपडलंस तरी त्याला जरा पुडणार नाहीये. सांग मला, मी कसे उदात्त विचार करायचे जिथे माझा बाप, स्वतःचा बाप आडवा येतोय. म्हणजे मी आहे नाही सूर्याच्या दिशेनं झेप घेतो, सूर्य माझ्या हातात येणारच असतो, तेवढ्यात माझा बाप माझे पाय मागून खेचतो. का घेता तुम्ही त्याचे पाय? पकडतोय ना तो सूर्य, पकडू दे ना त्याला. पकड रे बाळा सूर्य. तुम्ही गप गप. कुठला सूर्य पकडतो? घरातला बल्ब काढायला सांगितलं की 4 टॉवेल घेतो तो. त्या 4 टॉवेल मध्ये बल्ब भरवतो, मग झाडला बल्ब फुटतो. हा सूर्य पकडणार आहे? जरा विश्वास ठेवा हो त्याच्यावर. अगं आई. अरे माझ्या लेकरा. अहो जगाई. अरे माझ्या कोकरा.
एका लाथेत चौघांना बाहेर काढी ना. ही वाक्य माझ्या घरात नको आधीच सांगतोय. नाही बोलणार पण तुम्ही ओरडू नका, बिचारा लेकरू रडतंय हो माझं. ओरडू नका, नाही बोलणार, नका बोलू. इकडे 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 काय इकडे. काय उदात्त करायचं मला सांगितले. मी पण आता मागे हटणार नाही, किती मारतात ते पण बघतो. ये, ये. काय उदात्त करायचं. ए अरे मॅच्युअर खांडे ऐकून घ्या ना. पाडफोडी ना. मी असंच बोलणार आता. लवकर बोल. बोल. मला तुम्ही सरळ करा. अरे इतके दिवस सरळच करतायत, नको बोलायला लावूस त्यांना अजून. काय उदात्त करायचंय तुला बोल. आपण कुठे राहतो? पारिजात 1500. पारिजात 1500. थांब थांब नाही उचल. त्याआधी उचल. थोडं होतं असं. सॉरी बोल. सॉरी. बर्ड व्ह्यू ने विचार करा बाबा, बर्ड व्ह्यू ने. हा कुठला बर्ड व्ह्यू तुझा? बर्ड व्ह्यू असा असतो ना, हा कुठला बर्ड व्ह्यू? बर्ड व्ह्यू ने असं बघितल्यानंतर खालचं असंच दिसणार ना. माझं चुकलं. माझं चुकलं, सॉरी बोल. आपण कुठे राहतो? समाजात. कुठे राहतो? समाजात. समाज म्हणजे काय सांग. सांगतो. समाज म्हणजे काय? स आणि माज. नाही, सम आणि आज पण नाही. समा आणि ज नाही, जुळत नाही. मी वेगळं सांगतो. समाज म्हणजे येते. समाज म्हणजे समाजात असलेल्या, समाजातल्या समाजात समजलेले समज आणि समाजातून आलेले समाजातले समजलेले समज. सेम परत बोल. नाही कळलं ना? सेम परत बोल. सोपं करून सांगतो. बाबा तुम्ही आपल्या अवतीभोवती बघा ना, समाजात किती असंख्य लोक आहेत ज्यांची स्वप्नच पूर्ण नाहीत, ज्यांना म्हणजे सगळ्यांना सगळंच मिळतं असं नाही हो बाबा. तर त्यांच्या स्वप्नांना मी पंखांचं बळ देणार आहे. बरं. त्यांना असं हवेत उडवणार आणि खालून त्यांची स्वप्न बघणार. खालून त्यांची स्वप्न बघणार, त्यांची झेप बघणार, फरारी बघणार. म्हणजे या दोघांना तू उडवणार हा, आणि खालून त्यांची स्वप्न बघ. स्वप्न बघणार, झेप बघणार, झेप बघणार, भरारी बघणार. ए इकडे पडशील. इकडे इकडे इकडे. काय स्वप्न आहे तुझे? काका, मला जगातला सगळ्यात लांब दाढी असलेला माणूस व्हायचे काका. युनिक अँबिशन आहे हे कसलं फालतू अँबिशन आहे? हे काय जगातला लांब दाढी असलेला माणूस व्हायचंय? बाबा. वर्ल्ड रेकॉर्ड असतात तसे. यात तू काय करणार आहेस? याची दाढी खेचणार आहेस? बाबा दाढी आपोआप वाढते. अरे मग तू काय करणार आहेस? विचार करून सांग. तू ये बदलापूरचा हरक्युलस इकडे. येस अंकल. हे ऍटिट्यूड करू मारी ना. ऍटिट्यूड नको, बस इथे. बस बस. तुझं काय स्वप्न आहे? काका, माझे विचार ना खूप ग्लोबल आहेत. हे जे ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय ना, हे का वाढतंय याचा मी ग्लोबली विचार करणार आहे. वा 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 वा, काय वा वा वा. मस्त बोलला. तोंड उघडलं, जे शब्द बाहेर पडले ते बोलल्यात. काय वा. लगेच लांब जा, लांब जा. हे यांना या घरातून, या सोसायटीतून, या जगातून हाकलून द्यायची याची लायकी आहे. हाकलू देत, हाकलू देत, कुणालाही हाकलू दे, पण ज्यांना ज्यांना हाकलतील ना त्यांना मी माझ्या नंगोमध्ये घेणार. हे थांब. कशात घेणार? ज्या कुणाला घरातून हाकलतील त्या सगळ्यांना मी माझ्या नंगोमध्ये घेणार. नंगो म्हणजे काय? नंगो म्हणजे अहो माझी कल्पवृक्ष घरटं निराधार पिलांसाठी एनजीओ म्हणतात त्याला. एनजीओ. नंगो कसला? नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, एनजीओ. आणि एनजीओ चालवायला ना लोक आयुष्य खर्ची करतात. कळलं? तुम्ही नंगो म्हणे. मी शिकागो म्हटलं काय, चिकागो म्हटलं काय, नेणार अमेरिकेलाच आहे. तुला कळवायला पण नाही नेणार मी. त्यासाठी नंगोच आहे रे. आमच्या संस्थेला घेऊन बरेच प्लॅन आहेत बाबा. आम्हाला आमच्या संस्थेचं गाणं पण रेकॉर्ड करायचं आहे. गाणं केलं? हा बाबा. गाणं केलं? हो, मी लिहिलंय. लिरिक्स याचे आहेत, याने म्युझिक दिलंय, मी संगीतबद्ध केलंय. ऐकवा ऐकवा. हा ऐकवा. ऐकू बाळा, ऐकू. ए इकडे बघ. मला असं वाटतं
चान्स आहे, प्रोड्युसरला लगेच खिशात घेऊन असं सॉलिड परफॉर्म करूया, ठीक आहे, एनर्जीने. येस येस. बाबा ऐका. रेडी, 3, 2, 1 स्टार्ट. कल्पवृक्ष वृक्ष वृक्ष कल्पवृक्ष वृक्ष वृक्ष एकच लक्ष कल्पवृक्ष वृक्ष कल्पवृक्ष वृक्ष वृक्ष कल्पवृक्ष वृक्ष वृक्ष एकच लक्ष कल्पवृक्ष वृक्ष. निराश निराधार गरीब बापडा बिचारा, निराश निराधार गरीब बापडा बिचारा, हाकलून दिला घरात उतर ओंक्याला विचारा. कल्पवृक्ष वृक्ष कल्पवृक्ष वृक्ष समाज करू सक्ष मग कल्पवृक्ष वृक्ष कल्पवृक्ष वृक्ष कल्पवृक्ष वृक्ष कल्पवृक्ष चांगलं 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 मस्त आवडलं बा. है ना बाबा. दमला बाळा, बस बस बस. बाळा मला आवडलं गाणं हे. मी गाऊ जर तुम्हाला नाही नाही बाबा, इच्छा आमच्या असेल माझी. तुम्हीच गा बाबा, आमच्या सिंगर कोण ठरत नव्हतं आणि आम्ही ठरवलं होतं जो पैसे देईल तो सिंगर. मी गातो येस. काय करताय बाबा? अरे आजूबा आपण तालीम करूया ना, जरा आजूबाजूच्यांना त्रास नको. अरे चालेल. मस्त मस्त, खूप छान. हे गाणं लिहिताना खूप कठीण आहे बाबा, हो ना. सुचतच नव्हतं ते. काका कडी का लावली? बाळा बोललो ना, ऐकत नाहीस का? आता बोललो ना, आजूबाजूच्यांना त्रास नको म्हणून. सुरू करा. काय होतं ते हे शब्द आहेत ना खूप जड गेल्या. दुःख चिक दुःख चिक हे शब्द सुचले पण लिहिणार कसं ना. दुःख दुःख चिक दुःख चिक. दुःख चिक. खबरदार. वा 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 वा, सुरेख. अतिशय कल्पवृक्षाप्रमाणेच हा परफॉर्मन्स होता. आमच्या मनोरंजनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा असा परफॉर्मन्स. खूपच छान. सई, सुपर परफॉर्मन्स. आज वेगळं काहीतरी पाहायला मिळालं. तुमचा रॅप आणि तुमची तयारी सगळी अजब आणि गजब होती. फार मजा आली. विराज, प्रत्येक डान्स सिक्वेन्समध्ये आपापला नाचत होतास. तो आपापला नाच मस्त होता तुझा. मला असं वाटतं भोजने, ह्याच्यामध्ये तू म्हणजे तुझ्याशिवाय ही सिरीज अपूर्ण आहे. तू त्याला एक काहीतरी वेगळं डायमेन्शन देतोस आणि त्या प्रत्येक वेळेला त्या डायमेन्शनमध्ये तुझ्याबरोबर आम्ही सुद्धा ट्रॅव्हल करतो. आजही तेवढीच मजा आली. येस येस. मंडळी, हास्याचा हा आस्वाद असाच घेत राहूया, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा 5G, सोमवार ते शुक्रवार.